बातमी सुप्रीम कोर्टातल्या 2018ची पक्ष घटना अवैध तर शिंदेची निवड वैध कशी असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेला आहे। नेतेपद नसल्याचं कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। एकनाथ शिंदेची मुख्य नेतेपदी निवड झाली कशी असा सवालही सिब्बल यांनी केलेला आहे। 2018ची घटना असंविधानिक आहे तर शिंदेंनी घेतलेले लाभ संविधानिक कसे असाही सवाल कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलेला आहे। घटनेचा लाभ घेऊन घटनेला आव्हान देऊ शकत नाही असं सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। नेमका काय युक्तिवाद केला कपिल सिब्बल यांनी बघूयात। एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचं आपल्या युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणं यातून पक्षात फूट पडू शकत नाही। 21 जूनचं पत्र केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित असल्याचंही कोर्टाला कपिल सिब्बल यांनी सांगितलं। 3 पत्रांमुळे पक्षात फूट पडते। जर हाच तर्क असेल तर हे अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे। कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र तेव्हाच येतं जेव्हा पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात। सिम्बॉल्स ऑर्डर मध्ये विधिमंडळ पक्षाचा उल्लेख नाही। मूळ राजकीय पक्षातच फूट पडली पाहिजे। पक्षात विरोधी पक्षांचा उदय होणं याचा अर्थ राजकीय पक्षात विरोधी गट निर्माण झाले असा लावता येणार नाही। त्यामध्ये विधिमंडळ गटातील फुटीला पक्षातील फूट म्हणून मान्यता देण्यात आली होती। 2018 मध्ये सुधारित केलेली शिवसेना घटना ही लोकशाही विरोधी असेल तर त्यातून शिंदेंनी पदाचा लाभ घेतला असंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या घटनेच्या लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी स्वरूपावर निर्णय देऊ शकत नाही असा युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी मुद्दे मांडलेले आहेत।